सर्व वाचकांना नमस्कार. स्त्रियांना सगळ्या गोष्टी साठवण्याची सवयच असते, नाही का? पण खरंच ही सवय फक्त वस्तू साठवण्याची असते का? पाहूया आजच्या या कथेत. कथेचं नाव आहे साठवणूक. भांड्याची साबणं एवढी? पंकज म्हणाला. हो, लागतात म्हणून आणली, कीर्ती म्हणाले. एवढी? डझनभर? पंकज साबणं मोजत होता. हो, अरे लागतातच भांड्याची साबणं, आणि ऑफर होती म्हणून घेऊन ठेवली, कीर्ती म्हणाले. त्या भांड्यावालीला जरा बोलत जा ना, साबण जरा जपून वापरत जा म्हणा, आणि भांडी जरा स्वच्छ घासत जा म्हणा, कपाला वास येतो कधी कधी. पंकज काही साबणं बाजूला काढत म्हणाला. कप वगैरे मीच धुत असते. भांड्यावाल्यांचे नखरे असतात मोठे. कप ग्लास धुत नाहीत त्या, कीर्ती म्हणाली. काढून टाक मग तिला कामावरून, पंकज म्हणाला. कीर्तीच्या कपाळावर आठ्या पसरल्या. हे काय, भांड्याच्या घासण्याही एवढ्या? पंकज म्हणाला. हो रे, पाकीट घेतलं की स्वस्त पडतं. एक एक घासणी घेतली की महाग पडते, म्हणून मोठं पाकीट घेऊन ठेवते. काही काही गोष्टी गांधी रोडवर स्वस्त भेटतात, तिकडं जाणं झालं की घेऊन ठेवत असते, कीर्ती म्हणाली. आणि ही बकेट कशाची? पंकजनं विचारलं. अरे वॉशिंग पावडरवर फ्री भेटलेली, कीर्ती म्हणाली. आणि कपड्याची साबणं एवढी कशाला पाहिजे? आपल्या घरी तर वॉशिंग मशीन आहे ना, पंकज म्हणाला. लागतात रे, फरशी पुसायचं कापड, ओट्यावरची हाताखालची कापडं, असे कपडे धुवायला कपड्याची साबणं लागतातच. आणि मशीनमध्ये कपडे टाकायचे म्हटले तर तुझ्या शर्टचे कॉलर आणि कफ आधी साबणानं घासून टाकावे लागतात. साबणं लागतातच कपड्यांची, कीर्ती म्हणाली. पण एवढी? डझनभर? पंकज परत कपड्याची साबणं मोजत होता. लागतात रे, साबणं काय वाया जात नाहीत, कीर्ती म्हणाली. हे काय, 2-2 फ्लोअर क्लीनर? पंकज म्हणाला. 2 नाही, मोठ्यावर छोटं फ्री. कीर्तीला आता पंकजचा राग येऊ लागला. म्हणजे 2च झाले ना, एक लहान आणि एक मोठं. आणि हे काय, कचऱ्याच्या पिशव्या किती गोळा केल्यात. पंकज गार्बेज बॅगची पाकिटं मोजत होता. लागतात रे, आता उन्हाळ्यात जास्त कचरा साठवता येत नाही, लवकर फेकावा लागतो, त्यामुळं तेवढ्या लागतात, कीर्ती म्हणाली. इथं लोक कॅरी बॅग वापरू नका म्हणून आंदोलन करत आहेत, आणि तू मात्र कचऱ्यासाठी पण कॅरी बॅग विकत घेत आहेस. पंकजनं बोलता बोलता बाजूला काढलेल्या सामानात काही कचऱ्यांच्या पिशव्यांचे पाकिटही टाकले. फ्री मिळालेली बकेटही बाजूला काढली. कीर्तीला मात्र पंकजचा राग येत होता.
पंकजची आवराआवर कमी आणि तिची झडती घेतल्यासारखं तिला वाटत होतं. ठीक आहे, एक पिशवी आण. यातली काही साबणं आणि सामान आईच्या घरी देऊ. तसंही उद्या आईकडं जायचं आहे तेव्हा देता येईल. पंकज आज कपाट आवरत होता. कीर्तीनं ठेवलेल्या कपाटातल्या वस्तू तो एक एक करून काढत होता. पंकज, राहू दे ना, आवरेल मी नंतर, कीर्ती म्हणाली. आवरतो ग, नेहमी काही ना काही आवरतोच की सुट्टी असली की. तेवढीच तुला मदत तरी होईल. सुट्टीचं घरात बसून तरी काय करणार? आता होईल बघ आवरणं. आणि हे काय ग, 2-2 शॅम्पूच्या बॉटल? पंकज म्हणाला. 2 शॅम्पूच्या बॉटल नाहीत. एक शॅम्पू आहे आणि एक कंडिशनर आहे. कीर्ती कसंनुसं तोंड करत म्हणाली. ठीक आहे, कंडिशनर आईला देऊन देऊ. पंकजनं कंडिशनरची बॉटल पिशवीत टाकली. अरे, पण मला लागतं ना, कीर्ती म्हणाली. सध्याचं आहे ना बाथरूममध्ये एक, हे आईला देऊन देऊ, पंकज म्हणाला. पण आईला माहीत नाही ना कंडिशनर कसं लावतात ते. त्या लावतही नाहीत. कीर्ती स्वतःचा राग दाबत म्हणाली. अशी कशी लावत नाही? मी सांगेल तिला कसं लावायचं ते. बरोबर लावते की नाही बघ, पंकज म्हणाला. आणि ही मोठी बॅग कधी घेतलीस तू? समोरच्या मोठ्या ट्रॉली बॅगकडे बघत पंकज म्हणाला. अरे, एका दुकानामध्ये स्टॉक क्लिअरन्स सेल सुरू होता. तेव्हा ही 12,000ची बॅग 7,000त मिळाली होती म्हणून मग घेतली. आणि तसंही आता लागणार आहे ना. पुढच्या महिन्यात लग्नाला जायचं आहे. तर म्हटलं माझे, सावीचे आणि शरूचे तिघांचे कपडे एकाच बॅगमध्ये बसतील, कीर्ती म्हणाली. असं करतो, सगळं सामान या बॅगमध्ये टाकतो. तसंही तायडी आली आहे ना तिकडं, ही बॅग तिला देता येईल. आपण काय नंतर घेऊ, पंकज म्हणाला. कीर्तीला मात्र खूप राग आला होता. कीर्ती, कमीत कमी सामानात जगायला शिक. उगीच्या उगी वस्तू साठवून ठेवत जाऊ नकोस. सामान कमी असलं की आवरासावर पटकनच होते. पंकजनं बाजूला काढलेलं सामान त्या मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये टाकलं. कीर्ती मात्र एवढूसं तोंड करून तिथं उभी होती. कीर्ती, एखादी चांगली साडी आहे का तुझ्याजवळ? ताई तिकडं आली आहे तर ताईला दिली असती. पंकज रूम आवरता आवरता कीर्तीला म्हणाला. नाहीये माझ्याजवळ साडी, कीर्ती म्हणाली. आत्ता मागच्या महिन्यात तर तुझी आई आणि बहीण आल्या होत्या तेव्हा साड्या घेतल्या होत्यास ना तू? त्याच्यातलीच दे एखादी, पंकज म्हणाला. अरे, त्या लग्नासाठी घेतलेल्या आहेत ना. आम्ही ठरवलंय कोणत्या कार्यक्रमाला कोणती साडी नेसायची आहे आणि त्यानुसार आम्ही सगळ्या सारख्या साड्या घेतल्या आहेत, कीर्ती स्वतःवर ताबा ठेवत म्हणाली.
एखादी साडी माझ्या बहिणीला दिली तर काही कमी होणार नाही. पंकज जरा रागातच म्हणाला. त्या साड्यांचे फॉल पिको करून झालेत आणि ब्लाऊजही शिवायला गेलेले आहेत. अशी अर्धी साडी देऊ का तुझ्या बहिणीला? तू म्हटला असता तर काल काहीतरी घेऊन आले असते ना, कीर्ती म्हणाली. बघ बघ, तुझ्या कपाटात असेल एखादी साडी. काढ एखादी बऱ्यापैकी साडी, पंकज म्हणाला. अरे पण ताई तिकडे आईकडे आल्या आहेत ना, तर तिकडं एखादी साडी घेतीलच की, कीर्ती म्हणाली. हे घर आणि ते घर काही वेगळं आहे का? बघ एखादी साडी. द्यायची नसेल तर तसं सांग. पंकजही कधी नव्हे तो चिडला होता. कीर्ती रागातच आतल्या रूममध्ये गेली. तिनं कपाटातून एक साडी काढली आणि पंकजच्या समोर आणून ठेवली. ही साडी? ही तर मी बेंगलोरवरून आणलेली साडी आहे ना. ही देणार आहेस ताईला? पंकज म्हणाला. माझ्याकडं दुसरी साडी नाहीये. ही साडी आहे. हिचा फॉल पिको ब्लाऊज सगळंच राहिलं आहे. हीच देऊन देते, कीर्ती म्हणाली. म्हणजे मी एवढ्या आवडीनं आणलेलं त्याचं तुला काहीच नाही? पंकजला तिचा राग आला होता. मग तू आधी सांगायला हवं होतं ना, की तुझ्या बहिणीसाठी काहीतरी आणायचं आहे. मी आणून ठेवलं असतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दुकानात जाऊन घेऊन येते साडी. ड्रेस म्हणशील तर ड्रेसही आणते. कीर्तीचा आवाज चढला होता. राहू दे, काही आणायची गरज नाहीये. पंकजला कीर्तीचा राग आला होता. काय होईल पुढे? हे भांडण असंच वाढत जाईल का थांबेल कुठं? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.